नमस्कार मित्रांनो, ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी व गुरुवारी रात्री भारताच्या सीमावर्ती भागातील अनुक्रमे 15 व 8 ठिकाणांना टार्गेट बनवलं, परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले। त्यांनी पाठवलेले मिसाईल व ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले। हे नष्ट करणारी प्रणाली म्हणजे S-400, ज्याला भारत सुदर्शन चक्र असेही म्हणतो। नेमकी ही प्रणाली काय आहे हे समजून घेऊया। S-400 ही एक प्रकारची हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली आहे। ही मिसाईल सिस्टीम भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते। ही लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी सिस्टीम आहे। थोडक्यात काय तर ही क्षेपणास्त्र प्रणाली जमिनीवर राहून तिथूनच क्षेपणास्त्र डागून शत्रूचे रॉकेट, लढाऊ विमाने, ड्रोन आणि मिसाईल्स हवेतच नष्ट करते। S-400 यामध्ये स्वतंत्र 2 रडार सिस्टीम आहेत, ज्या 600 किलोमीटर पर्यंतच्या हवाई टार्गेटचा शोध घेऊ शकतात, तर 400 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील लक्ष्याला भेदू शकतात। ही मिसाईल सिस्टीम अत्याधुनिक फायटर जेट्सलाही मारून पाडण्याची क्षमता ठेवते, तर एकाच वेळी 72 मिसाईल्स लॉन्च करू शकते। सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर केवळ 3 मिनिटातच फायरिंगसाठी तयार होते। यामुळे शत्रूचा हल्ला तात्काळ निष्फळ केला जाऊ शकतो। ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट केले जाऊ शकतात। प्रत्येक S-400 स्क्वॉड्रनमध्ये 16 वाहने असतात, ज्यात प्रक्षेपक, रडार नियंत्रण केंद्र आणि सहाय्यक वाहनांचा समावेश असतो। धन्यवाद।